तरी आज आपण सर्वजण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत। या जयंतीनिमित्त मी महामानव बाबासाहेबांना या ठिकाणी अभिवादन करतो। तुम्हा सर्वांना बाबासाहेबांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। मित्रांनो, सुभाष काळे सर बोलल्यानंतर आता बोलण्यासारखं काही राहिलं नाही, पण एक औपचारिकता म्हणून 2-3 शब्द मी बोलतो, कारण आजचा उद्देश खूप चांगला आहे। हे वर्ष आहे, हे अतिशय महत्वाचं वर्ष आहे मित्रांनो। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म 1827 चा आणि आता पुढचं वर्ष येतंय 2026-27। या वर्षी महात्मा फुलेंच्या जन्माला 200 वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणून हे वर्ष पूर्ण महाराष्ट्रात, भारतात द्विशताब्दी वर्ष म्हणून साजरा होणार आहे। महात्मा फुलेंची 200वी जयंती आहे, या वर्षी सुरू होते आहे। आता काळाराम महारचा 14 सत्याग्रहाचा उल्लेख केला। हा सत्याग्रह झाला 20 मार्च 1927, त्यालाही 100 वर्ष या वर्षी पूर्ण होत आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने एक ऐतिहासिक वर्ष म्हणून 26-27 कडे आपण पाहिलं पाहिजे। या दोन्ही महामानवांचं सूत्र या ठिकाणी आता सांगितलं आपल्याला। बुद्धांची छाप संत तुकारामावर आहे, तथागत गौतम बुद्धांची छाप संत तुकारामावर आहे, तुकारामांची छाप छत्रपती शिवरायावर आहे, छत्रपती शिवरायांची छाप महात्मा फुलेंवर आहे, महात्मा फुलेंची छाप बाबासाहेब आंबेडकरांवर आहे, बाबासाहेब आंबेडकरांची छाप साहित्यकार अण्णाभाऊ साठेंवर आहे आणि या सर्वांची छाप आपल्या सर्वांवर आहे। ही नाळ, ही महापुरुषांची साखळी आपण समजून घेतली पाहिजे। आज एक अत्यंत आदर्श उद्देशाने आपण एकत्र जमलो आहोत। असं म्हटलंय बाबासाहेबांनी, काळे सर, बुंदे सर, ज्या दिवशी या देशातील पाय, या विद्यार्थ्यांचे पाय, युवकांचे पाय देवालयापेक्षा वाचनालयाकडे जातील, त्यावेळेस देशाचं भविष्य चांगलं होईल। मी म्हणतो, देवधर्म करा, नामस्मरण करा, प्रत्येकाला आपापला अधिकार आहे। आपापल्या देवदेवतांचा सन्मान करणं, आपापला धर्म पाळणं हे सगळ्याचा अधिकार आहे। पण त्याच्या पलीकडे जाऊन जर आपल्याला प्रबुद्ध व्हायचं असेल, माणूस म्हणून पुढायचं असेल, स्वयंप्रकाशित व्हायचं असेल, लोक दुसऱ्याच्याच प्रकाशाने चालतात सर, बॅटरी दुसरा अंतर चालवतो। गौतम बुद्ध म्हणाले होते, स्वतःचा प्रकाश निर्माण करा, दुसरा सांगतो म्हणून चालू नका। स्वतःला जे पटतं, आमचे हवाले साहेब इथं आहेत, स्वतःला जे पटतं ते आपण केलं पाहिजे। म्हणून खऱ्या अर्थाने देवालय ते वाचनालय असा प्रवास बाबासाहेबांनी आपल्याला सांगितला। आमचे पंढरी काका वैद्यांनी काल एक पोस्ट टाकली होती, सुभाष काळे सरांनी टाकली, पण त्याच्यावर जे सुविचार टाकलाय तो खूप महत्वाचा आहे। जर तुमच्याकडे 2 रुपये असतील, 2 रुपये असतील तर लोक म्हणतील जाऊन टपरीवर काहीतरी पुड्या बिड्या घ्या, पण त्याचा तसा उद्देश नाही। बाबासाहेब म्हणले होते, जर आपल्याकडे 2 रुपये असतील, रावसाहेबजी काळे साहेब, तर 1 रुपयाची भाकर घ्या, पोटापुरतं बघा, आणि 2 रुपयाचं पुस्तक घ्या। भाकर तुम्हाला जगायला शिकवेल, पण पुस्तक तुम्हाला का जगायचं हे शिकवेल। म्हणून मला असं वाटतं, या अभ्यासिकेचा जो उद्देश आहे तो खऱ्या अर्थाने आपली जी पिढी आहे पुढची, ही पिढी नुसती जय जयकार करायला जन्माला नाही आली। आपली पिढी बघा, कार्यक्रम कुठलाही असो, जय म्हणायला आपलेच लोक आहेत सगळे, याची जय, त्याची जय, त्याची जय, पण स्वतःचा जय जयकार आपण केव्हा करायचा। म्हणून खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची जयंती कशी साजरी करावी याचं आदर्श उदाहरण म्हणजे या अभ्यासिकेचं उद्घाटन आहे। डीजे लावून उत्साह करणं हे तर आपलं परंपरेच आहे। आपण आनंदोत्सव साजरा केलाच पाहिजे, मी विरोध करणार नाही। असं लोक म्हणतात, जयंती नाचून साजरी करण्यापेक्षा वाचून साजरी करा। नाचा, पण त्याबरोबर वाचा सुद्धा। बाबासाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले असतील, अण्णाभाऊ साठे असतील, हे सगळे महापुरुष आपल्याला त्यांनी खूप मोठं दिले, त्यामुळे नाचलं बी पाहिजे आणि त्याबरोबर वाचलं बी पाहिजे। म्हणून खऱ्या अर्थाने अभ्यासिकेचं उद्घाटन आहे किंवा प्रयोजन आहे। बाबासाहेब पुढे जाऊन असं म्हणले होते, काळे सर, की एक पुस्तक माणसाच्या जीवनामध्ये काय क्रांती करू शकतं, त्याचा एक थोडक्यात दाखला देतो आणि मग मी थांबतो, कारण बराच वेळ झालाय। बघा, एका पुस्तकाने काय होऊ शकतं। ए भैया, बाबासाहेब 10वी ला पास झाले, 10वी ला पास झाले, त्यांचा सत्कार होता। 10वी मधून पास होणारे ते पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते। त्या सत्काराला एक गुरुजी आले, जसे इथं आज आमचे आदर्श भोंगळे गुरुजी, एका टाळ्या वाजवा भोंगळे गुरुजींसाठी। रिटायर झाले, पण अजूनही त्यांच्यातला शिक्षक जाग आहे।
शाळेत येतात, गप्पा मारतात, विद्यार्थ्यांशी बोलतात। असे जे गुरुजी बाबासाहेबांचे सत्काराला आले होते त्यांचं नाव आहे कृष्णाजी अर्जुन किर्लोस्कर गुरुजी। त्यांनी बाबासाहेबांना एक पुस्तक भेट दिलं। ते पुस्तक होतं गौतम बुद्धाचं चरित्र। बाबासाहेब म्हणाले ते पुस्तक मी वाचलं आणि ते पुस्तक वाचून मी इतका प्रभावित झालो, इतका गलबलून गेलो की गौतम बुद्धाच्या चरित्रामध्ये काय ताकद आहे ते मला कळलं। आणि म्हणून आपण जे म्हणतो ना, नंतर बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला, त्याची सुरुवात खरी त्या 10वी पासून झालेली। एक पुस्तकाने बाबासाहेबांचं सगळं जीवन त्या ठिकाणी बदलून टाकलं। महात्मा ज्योतिराव फुले आपल्या वयाचे होते, त्यांनी एक पुस्तक वाचलं। त्या पुस्तकाचं नाव होतं राईट्स ऑफ मॅन, थॉमस पेन। ते पुस्तक वाचताना त्यांच्या लक्षात आलं, तुम्हाला माहित असेल महात्मा फुलेंचा अपमान झाला होता वरातीमध्ये। एका ब्राह्मण मित्राचं लग्न होतं त्यांच्या जवळच्या। मित्र म्हणल्यावर आपण सगळेच जातो, मित्राच्या लग्नात कोण जात नाही, पण ते समोर चालत होते। ते ब्राह्मण मित्राने म्हणून काही बाकीची मंडळी होती, म्हणली ह्या आपल्या वरातीत पुढं कसं काय चालू लागलं, त्यावेळीची जाती येतात। तर महात्मा फुलेंना ज्योतिरावांना त्या वरातीतून बाजूला केलं आणि इथून बाजूला हो म्हणले। ज्योतिरावांनी विचार केला की असं का झालं, त्याचं उत्तर त्यांना त्या पुस्तकात सापडलं, राईट्स ऑफ मॅन मध्ये। माऊली राईट्स ऑफ मॅन, नेमके माणसाचे अधिकार काय आहेत। आणि ते पुस्तक वाचल्यानंतर त्यांना तो सुविचार सुचला, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ का अविद्येने केले। ह्याची सुरुवात त्या पुस्तकापासून आहे। म्हणून एक पुस्तक माणसाच्या जीवनामध्ये काय क्रांती करू शकतं। आम्ही परवा दिवशी अण्णा हजारेंच्या राळेगण सिद्धीला भेट द्यायला गेलो। 91 वर्षाचं वय आहे त्यांचं। त्यांना मी विचारलं, अण्णा मी असं वाचलंय की तुम्ही आत्महत्या करायला गेलते, पण तुम्ही मग कसं काय आत्महत्येच्या डोक्यात आलता, मग कसं काय बदलला? त्यांनी मला सांगितलं, आम्ही सगळे गेलतो धोंडराईकडे, तर त्यांनी असं सांगितलं, म्हणले मी आत्महत्येच्या विचाराने रेल्वे स्टेशनवर गेलो, मला रेल्वे खाली उडी मारायची, पण तिथं गेल्यावर एक काहीतरी कौटुंबिक घटना, ते मिलिटरीमध्ये होते, थोडं उदासीन आलं जीवनामध्ये, पण म्हणले मी रेल्वेला यायला वेळ होता म्हणून मी पुस्तकं बघायला गेलो। तिथं बाजूला एक स्टॉल होतं, स्वामी विवेकानंदांचं एक पुस्तक मला दिसलं, म्हणलं मरायच्या आधी 2 शब्द वाचून मारावं, म्हणून त्यांनी ते पुस्तक हातामध्ये घेतलं आणि त्यांनी ते वाचायला लागले। तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की काय ताकद आहे विवेकानंदांच्या आणि महापुरुषांच्या चरित्रामध्ये। आणि ते म्हणले त्यावेळेस मी ठरवलं, आता मरायचं नाही, मरायचं तर समाजासाठी आणि जगायचं समाजासाठी। हा निर्धार अण्णांनी त्यावेळेस केला। म्हणून मला असं म्हणायचंय की अभ्यासिका एक सुरुवात आहे। यातलं कुठलं पुस्तक कोणत्या मुलाच्या हातात येईल आणि कोणत्या मुलामधून कोणता महात्मा, कोणता भीमा, कोणता अण्णा हजारे जन्मालेले सांगता येत नाही सर। म्हणून या गोष्टीकडे आपण नीट पाहिलं पाहिजे। एक पुस्तक जर आपण मनातून वाचलं, त्या पुस्तकातून एक प्रेरणा घेण्याचं काम आपण निश्चितपणे आपल्याला मिळतं। म्हणून तो सुद्धा संदेश आजच्या या अभ्यासिकेच्या माध्यमातून घेऊन जावा। आणि शेवटी याचा उद्देश काय सांगतो मी, बाबासाहेब म्हणाले होते आपला शासनकर्ती जमात व्हायचे, शासनकर्ती जमात व्हायचे। या राज्यावर, या देशावर आपल्याला शासन करायचंय। मला सांगा, नुसतं अधिकार मागितल्यानं किंवा नुसतं बंड पुकारल्यानं कुणी शासनकर्ती जमात होत नसतं, त्यासाठी अभ्यासच करावा लागतो। आणि म्हणून खास आज हा उद्देश आहे की आपल्या उमापूर मधली मुलं स्पर्धा परीक्षेतून पुढे गेली पाहिजे। आपल्या उमापूरमध्ये अधिकारी झालेले 1-2 उदाहरण असतील सर, एका दुसरं उदाहरण असेल। नोकरदार सुद्धा कमी आहेत आपल्या उमापूरमध्ये। म्हणजे मी जबाबदारीने का बोलतोय, मी धोंडराई गावचा आहे मूळ। आमच्या धोंडराई गावातून 500च्या वर नोकरदार आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत। इथं फुंदेसर आहेत, त्यांच्या गोळेगाव छोटं गाव आहे, पण तिथून सुद्धा अनेक लोक घडले। त्याचं कारण असं आहे, एक संस्कृती ज्याला म्हणतो आपण, एक वाचनाची, अभ्यासाची, ती संस्कृती विकसित झाली पाहिजे। चांगले विचार लोकांमध्ये पेरले पाहिजेत आणि म्हणून तिची सुरुवात या निमित्ताने या ठिकाणी झालेली आहे। मी सुद्धा काही पुस्तकं या ठिकाणी आणलेली आहेत, त्याचं लोकार्पण लगेच करायचं ते लगेच मी काही पुस्तकं आपल्या अभ्यासिकेला देतो आणि या ठिकाणी आम्हाला बोलावून आमचा सन्मान केला। मला असं म्हणायचंय, बाबासाहेबांकडे बोलताना लोक म्हणतात ते दलितांचे नेते होते, एवढा शिक्का मारायचा बाजूला बसायचं। त्यांनी फक्त दलितांसाठी काम केलं का? आता काळे सरांनी खूप छान सांगितलं, SC ST OBC सर्वसामान्य महिला, मजूर, शेतकरी, कामगार, जेवढे म्हणून काय भारतीय लोक आहेत, त्या सर्व भारतीयांसाठी काम केलेला महामानव म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आहेत। म्हणून ते दलितांचे नाही तर ते देशाचे नेते। लोक उगाच शिक्का आणते, दलितांचे कैवारी, दलितांचे बाबा, आणि एका चौकटीत बांधण्याचं काम बाबासाहेबांना होतं। पण बाबासाहेब हे खऱ्या अर्थाने देशाचे नेते आहेत आणि त्यांनी सांगितलेला एक सुविचार या ठिकाणी सांगतो, मग थांबतो। मी सर्वप्रथम कोण आहे? आपण म्हणतो मी मराठा आहे, मी धनगर आहे, मी माळी आहे, मी तिली आहे, मी मातंग आहे, मी महार आहे।
मी अमुक आहे, मी तमुक आहे. बाबासाहेब मालवते जर आपल्याला समाजाला पुरवण्याचं असेल तर एकच विचार आपल्याला करू शकतो, मी पहिल्यांदा भारतीय आहे आणि शेवटीही भारतीयच आहे. हा विचार आपण डोळ्यासमोर ठेवावा. तेव्हाच खऱ्या अर्थाने ह्या दऱ्या दूर होतील आणि भारत निश्चितपणे पुढे जाईल. एवढं बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय शिवराय, जय हिंद.